तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट केले. आम्हा सर्वांना तुमचा आणि तुमच्या यशाचा व तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या कार्याचा खूप अभिमान आहे. तुम्ही तुमची सर्व्हिस ही खूप प्रामाणिकपणे आणि इमानदारीने एवढी वर्ष केली आणि आमच्या पुढे आदर्श ठेवला. मला माहीत आहे आज तुम्हाला इथे स्टेजवर बसून अडकल्यासारखं वाटत असेल, कारण तुम्हाला सर्वांच्या कार्यामध्ये धावपळ करायची सवय आहे. मग कार्य सुखाचं असो किंवा दुःखाचं, तुम्ही नेहमी पुढे असता मॅनेज करण्यासाठी. आता सुद्धा मी जे काही बोलतोय त्यावर तुमचं लक्ष आहे की नाही हे मला माहिती नाही, पण तुमचं पूर्ण लक्ष हे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करता येईल व कुठे काही कमी तर पडणार नाही ना यावरच असणार आहे, हे मी नक्की सांगू शकतो. आम्ही तुमची बरोबरी तर नाही करू शकत कधीच इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये, पण आमचे प्रयत्न चालू राहतील. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती ही असेल की माझ्या पप्पांना त्यांच्या तेव्हाच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आलं नाही, पण त्यांनी मला आणि आशूला कुठल्याच बाबतीत कमी नाही पडून दिलं आणि आमच्या दोघांचं शिक्षण हे चांगल्याहून चांगल्या कॉलेजमध्ये पूर्ण होईल याची काळजी घेतली. आणि त्यांच्या जिद्दीमुळे मी त्यावेळेस IT इंजिनियर झालो. पप्पा आणि आई तुम्ही दोघांनी मला घडवण्यासाठी जो त्याग केला आणि मेहनत घेतली ती मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही दोघेही माझ्यासाठी आणि श्रुतीसाठी प्रेरणादायी आहात. यापुढे सुद्धा असंच मार्गदर्शन करत राहा. तुम्ही तुमच्या सुखी व निरोगी आयुष्यासाठी मी तुमच्या सुखी व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आज आमचे मामा पण रिटायर झाले आहेत, त्यांना सुद्धा सेवानिवृत्तीच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. परत एकदा सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार आणि वेळात वेळ काढून तुम्ही आजच्या या समारंभाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आई सासूबाई आहेत, पण मला आईंप्रमाणेच आहेत. माझ्या लग्नानंतर मला एक चांगल्या पतीसोबत अजून एक व्यक्ती मिळाली आणि ती म्हणजे माझी दुसरी आई, म्हणजेच माझ्या सासूबाई. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व आधार देणाऱ्या माझ्या सासूबाई, माझी सतत काळजी घेणाऱ्या, माझ्या सर्व चुकांना माफ करणाऱ्या, मी खूप रागवत असतानाही माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या आई. आजचा हा दिवस खूप खास आहे. आज त्यांना वयाची 85 वर्ष पूर्ण होत आहे. माझी एकच इच्छा आहे, परमेश्वराकडे मागणी आहे की त्यांना चांगले आरोग्य व आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्यांना आनंद व सुख मिळो. आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणखी 15 वर्षांनी आम्हाला तुमची 100वा जन्मदिवस साजरा करण्याचीही संधी मिळो आणि इथे जमलेले सर्वजण याचा साक्षीदार हो. खूप खूप धन्यवाद. मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. आम्हाला खूप काही शिकवतात, प्रेम करतात, काळजी करतात, वेळ प्रसंगी रागवतातही. अशा आमच्या मोठ्या भाऊंना आज त्यांचा 60वा वाढदिवस तसंच त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आमच्या प्रत्येक सुखदुःखात ते नेहमीच आमच्या बरोबर राहतात. भाऊ, तुम्हालाही उदंड आयुष्य, चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तमेव सर्वं मम देवो देव, याचा साधा अर्थ आहे, हे देवा तूच आई आहेस, तूच बाप, तूच भाऊ, तूच मित्र, तूच ज्ञान, तूच पदार्थ, तूच सर्वस्व आहेस, तू माझा देव आहेस. किती सुंदर प्रार्थना आहे. सगळ्यात आधी आई असते, कारण ती असते म्हणून जगात कोणाची गरज नसते. म्हणून ते परमेश्वरा तू आई आहेस, मग बाबा, तर देवा तुम्ही वडील आहात. वडील नसतील तर फक्त भाऊच उपयोगी पडतील. म्हणून तिसऱ्या क्रमाने भावाचे देवाशी नाते जोडले आहे. असं म्हटलं जात आहे की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. या जगात आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा व ईश्वर याचे मूर्तिबंत रूप म्हणजे आई. आईमुळेच माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आईने मला जन्म दिला नसता तर आज मी येथे उभा राहू शकलो नसतो. आईने आम्हाला जन्म तर दिलाच, पण आयुष्यभर पुरेल अशी संस्काराची, सदविचारांची शिदोरीही दिली. आमच्या आईचं मन म्हणजे अपार काळजी करणारा आहे. आपल्या मुलांच्या हजारो चुका माफ करणारं मन म्हणजे माझी आई.
प्रेमाने घास भरवते ती माझी आई. आमची आई वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहिली, पण आम्हा मुलांना कधीही उपाशी ठेवलं नाही. आमच्या आईने स्वतःसाठी न जाता न जगता फक्त आणि फक्त आपली मुले व कुटुंब यांच्यासाठी सतत पाय झिजवून व सतत उपाशी राहून आम्हाला शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले. आमची आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर आहे. आई आहे तर सर्व काही आहे, ती नसेल तर सर्व काही असून सुद्धा व्यर्थ आहे. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला या जगात पाठवले. आई, तू मला घडवलं नसतंस तर मी आज जगासमोर उभा राहू शकलो नसतो. मला जे काही आज ज्ञान आहे व मी जे आज प्रामाणिक व्यक्ती म्हणून जीवन जगत आहे ते फक्त तुझ्या आशीर्वादामुळेच. आई, तुझं ऋण कधीच फेडता येणार नाही. आईने मला नुसता जन्म दिला नाही, तर जगण्याचं बळ आईकडून मिळालं. आई, आज तुझा 85वा जन्मदिवस, त्यानिमित्ताने तुला कोटी कोटी शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. आणि तुझा 100वा वाढदिवस आम्हाला साजरा करण्याची संधी मिळो ही जगदंबे चरणी प्रार्थना. दादाविषयी सांगायचं म्हटलं तर माझ्या दादाविषयी कितीही सांगितलं तरी शब्द कमी पडणारे आहेत. दादाने आम्हा सर्व भावांना वडिलांचा आधार दिला. मला कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही. आमचे कपडे धुणे तर आम्हाला हाताने जेवू घालणे, आमच्या आंघोळी करणे या व्यतिरिक्त माझ्या दादाने आमच्यासाठी एवढे कष्ट केलेत की आमच्या दादाचे ऋण आम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाही. माझ्या शालेय शिक्षणापासून ते कॉलेज शिक्षणापर्यंत पुस्तकं, कपडे इत्यादी सर्व गोष्टी मला दादा पुरवत असत. दादाचा मला धाक नसता तर आज मी घडू शकलो नसतो. दादाने रात्रंदिवस मेहनत करून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून आम्हा सर्व भावांची व बहिणीची लग्न पार करून दिली व आम्हाला वडिलांची कुठेही कमी जाणू दिली. आतापर्यंत आमच्या सर्व भावांना आजारपण आलं किंवा काहीही झालं तरी स्वतः दादा दावत येऊन आम्हाला हॉस्पिटल दाखल करतो व अजून सुद्धा आमची देखभाल करीत असतो. माझ्यासाठी दादा फक्त भाऊ म्हणून नाही, तर त्याने मला आयुष्यात खूप प्रेरणा दिली. दादांचा मार्गदर्शन व धैर्याचा मी खूप आभारी आहे. भावंडांचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. वेळ प्रसंगी एकमेकांना जीवाला जीव देणारे भावंडेच असतात. आमच्या वडिलांनंतर दादांसारखा दुसरा बाप माणूस आम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. साहजिकच या नात्याची नाळ देवाने जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भाऊ बहिणीचे नाते हे नेहमीच अतूट असते. आम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा दादा जेव्हा वेळ प्रसंगी आमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा आमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो. मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे, कारण तो तुमच्यावर वडीलकाच्या नात्याने धाक तर दाखवतोच, पण वाईट गोष्टीपासून तुमचं रक्षणही करतो. मोठ्या दादासारखं प्रेम आमच्यावर आयुष्यात कोणीच करू शकत नाही. दादा, त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझा नेहमी कृतज्ञ असेल, जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस. तू असाच आनंदी आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. माझ्या वाईट काळात म्हणजे मी गेल्या काही 6 वर्षापूर्वी खूप मोठ्या आजारात असताना माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझा दादा उभा राहिला. खरंच असा भाऊ नशिबानेच मिळतो आणि मी तो नशीबवान आहे. दादा, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस रे. तू आम्हाला कधी हसवला आहेस रे, कधी रडवला आहेस रे, पण तो आम्हाला सारी जिंदगीभर जपला आहेस. हा आमचा दादा जगात शोधून सापडणार नाही. तुझ्याबद्दल कितीही बोललो तरी शब्द अपुरेच पडते. उद्या तुझा जन्मदिवस आहे, त्यासाठी तुला कोटी कोटी शुभेच्छा व तुला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही श्रीकृष्ण चरण पाहते. ओम नमो भगवते वासुदेव. स्वागत आहे रविशेठ भोईर, भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष. काही दिवसांपूर्वी झालेला सागर परिक्रमा Miss me, don't know what's
Thank you.